कर्दे बीचच्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलं की आम्हाला पोचायला कर्दे बीच मध्ये पाठ झाली. पोचल्यानंतर सकाळ सकाळच्या पारी 1-2 तासाची चांगली जॉब भेटली आपल्याला. हॉटेलच्या खिडकीत उभा राहिल्यानंतर इथला असा खतरनाक व्ह्यू बघा भेटत होता, काय बोलायचं नाही. गौरव आपलं सकाळ सकाळच्या पारी असं नटापटा करत होतं, कारण आम्हाला जायचं होतं मच्छी मार्केटला मच्छी आणायला. हॉटेलच्या रूम मधनं खाली आलो तर आमची सगळी पब्लिक गेल्या मच्छी मार्केटला मच्छी आणायला आणि आम्हीच तेवढं राहिलो हॉटेलवर. आमच्या काही झोपा जात नव्हती, त्यामुळे आम्हाला जायला उशीर झालेला. मच्छी मार्केटला आल्यानंतर इथं मच्छी मार्केटवर सगळी घाण पडलेली, सगळीकडे कचराच होता, चिखल शेण आणि असं बरंच काहीतरी तोडत आम्ही मच्छी मार्केटला येऊन पोहोचलो. आपल्या भाजी मार्केटमध्ये पण एवढा कालवा नसतो तेवढा कालवा या मच्छी मार्केटला. इथल्या मावशा काय थटत नव्हतं, एकदम आरडून मासे विकत होत्या. Stop battery charging. माशांचं रेट एवढं रेटून सांगायचे काय बोलायचं नको. आम्ही पण काय थटत नव्हतो. 5,000चा मासा 2,000ला मागून बसलेलो. कुठलं का करू 2 जाऊ करू आपलं जाळी घेऊन आत जाऊ टाकले ना. आमच्याकडे पण समुद्र आहे, आमच्याकडे तलाव आहे आमच्या तरी झिंग सोडलं तर सगळे भेटतं. आम्हाला की कोंबडी आम्हाला जास्त पाहिजे, एवढी कोंबडी नको आहे. टप भरा मोठी टप भरून द्या, टप मोठं पाहिजे. नाही खाय वय अक्षय भाऊ, अक्षय भाऊ मासे घेऊन ते सोलून घेतलं, त्यानंतर डायरेक्ट ती घेऊन रूमवर निघालो. आपण ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्याच हॉटेलवाल्यांच्याकडे ही मासा आपण बनवायला देणार आहे. इकडे कोकण साईडला उन्हाचा कडाका लय बेकार लागतो, त्यामुळे उन्हात नारायणंतर निवांत आणि नारळाच्या सावलीखाली बसलेलो. ह्यो पार्ट इथं संपती. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण दाखवणार तुम्हाला आपण बीचवर पावा गेलेलो. व्हिडिओ आवडला तर भावांनो लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.